सर्वांना नमस्कार. एक टोल पडला की वर्गात जाणारा आणि दुसरा टोल पडला की बाहेर येणारा आणि या दोन टोलच्या मध्ये टोलवाटोलवी करणाऱ्या असंख्य मास्तरापैकी एक मास्तर आहे. पण इथं टोलवाटोलवी करणार नाही. सन 1994 पासून 2001 पर्यंत गारगोटीमध्ये 2 विद्यापीठं आम्हाला शिकवायला होती. एक विद्यापीठ होतं मौनी विद्यापीठ आणि दुसऱ्या विद्यापीठाचं नाव आहे डॉक्टर राजन गणपती गवस. ज्या विद्यापीठानं आम्हाला शब्दांची ताकद दिली ते आदरणीय गवस सर, दुसरे आमचे विद्यापीठ डॉक्टर विजय निंबाळकर आणि 12वी झाल्यापासून 5 वर्ष ज्यांच्या प्रेमात पडलो ते गारगोटीचं शाहू वाचनालय. म्हणजे कोल्हापूरमध्ये गेला तर विद्यापीठाच्या वाचनानं तर समृद्ध असणारं दुसरं वाचनालय कुठं असेल तर ते शाहू वाचनालय. आणि अशा 3 विद्यापीठाच्या तीरावरती मी दूधगंगेपेक्षा वेदगंगेपेक्षा 3 विद्यापीठं, एक शाहू ग्रंथालय, दुसरं गवस सर आणि तिसरं विद्यापीठ, आणि अशा 3 विद्यापीठाच्या बरोबर पुस्तकांचं विद्यापीठ सांभाळणारे आपण सगळे ग्रंथप्रेमी बंधूंनो, महाराष्ट्र राज्य ग्रंथ संचनालय आणि कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय चळवळीच्या वतीनं या ठिकाणी आज गेल्या 2 दिवसापासून ग्रंथ महोत्सव आयोजित केलेला आहे. तसं बघितलं तर लेखक आणि वाचकासाठी ग्रंथाचा उत्सव हा माहीचाच प्रकार असतो. आणि सगळा हा ग्रंथ महोत्सव करत असताना ज्यांनी स्वतःचं आयुष्य ग्रंथ चळवळीला अर्पण केलं त्या वाईकर मॅडम आणि त्यांचा शब्द मानून पुस्तकासाठी, वाचक घडवण्यासाठी गेली कित्येक वर्ष वाचन चळवळ वाढवण्यासाठी कार्यरत असणारे माझे सगळे हे वाचक सेनापती यांच्याशी मी रचतो. ग्रेस म्हणतात, तुझ्या गर्भातच जर मी आडवा झालो असतो तर येऊ दिलं असतं का तुझ्या वाट्याला माऊलीचं भाग्य. पण मी तसा टाळ्यांचा कवी नाही, मी गंभीर लिहिणारा कवी आहे. ग्रेस म्हणतात, संजू, मी जर तुझ्या गर्भातच आडवा झालो असतो तर येऊ दिलं असतं का तुझ्या वाट्याला माऊलीचं भाग्य. पण तू मला जन्म दिलास, तू मला जन्म दिलास म्हणून तू माझी जन्मदात्री आहेस, हे मला मान्य आहे. तू मला जन्म दिलास म्हणून तू माझी जन्मदात्री आहेस, हे मला मान्य आहे. पण मी जन्मालाच आलो नसतो तर तुझ्यातल्या बाईला कधी आई होता आलं असतं. मी जन्मालाच आलो नसतो तर तुझ्यातल्या बाईला कधी आई होता आलं नसतं. तू मला जन्म दिलास म्हणून तू माझी जन्मदात्री आहेस. पण लक्षात ठेव, मी जन्माला आलो म्हणून तुझ्यातल्या बाईला आई होता आलं. या अर्थानं तुझ्यातल्या आईपणाचा मी सुद्धा बाप आहे. तुझ्यातल्या आईपणाचा मी सुद्धा बाप आहे. लेखक लिहितो, कवी लिहितो, वक्ता बोलतो, याला कारण तुमच्यासारखे मायबाप असतात. म्हणून जे जे कवी मंदार इथं बोलायला लागले या सगळ्यांच्या पाठीमागे कोण असेल तर बांधवांनो आपण आहात. आणि म्हणून आपल्या वती ऋण व्यक्त करतो. आणि या कवी संमेलनाच्या निमित्तानं मी थोडंसं हितगुज व्यक्त करतो. बांधवांनो, आजचं यंत्रयुग आहे, मोबाईलचं युग आहे आणि मोबाईलच्या युगामध्ये वाचन संस्कृती गुदमरते काय असं वाटत असताना आपण सगळ्यांनी वाचन संस्कृतीला कालपासून बूस्टर डोस दिलाय, याबद्दल तुमचे शतशः आभार. तसं पाहिलं तर लेखक आणि कवी हा कोणत्याही साहित्य चळवळीचा वारकरी असतो. साहित्याची सारण कुठली जरी चळवळ असली तर लेखकाला दिंडीमध्ये सहभागी व्हावं लागतं. आणि म्हणून या सगळ्या विचारपीठावर उपस्थित असणारे तुमच्यातले जे कवी असतील, कामत सर असतील, आमचे मार्गदर्शक, ज्यांची गाणी ऐकून, ज्यांच्या कविता ऐकून, ज्यांच्या लावण्या ऐकून आम्ही लिहायला शिकलो ते राजन कोनवडेकर असतील. म्हणजे वय वाढलेलं आहे, वजन कमी आहे, पण कवितेचं वजन फार मोठं आहे असा महाराष्ट्रातला कवी आहे. आम्ही ज्याला विनोदानं म्हणतो उद्याचा गुरु ठाकूर तो मंदार आहे. ज्यानं खऱ्या अर्थानं कवितेमध्ये विक्रम केला ते विक्रम आहेत, बिबे आहेत, कौले सर आहेत, मागू गुरव सर आहेत, आमच्या सर्व भगिनी आहेत. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत हे कवी संमेलन संपन्न झालेलं आहे.
तसं बघायला गेलं तर कवी संमेलनला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो. काल रात्री चिपळूणमध्ये एक कवी संमेलन होतं. रात्री 7चं संमेलन होतं, 8ला सुरू झालं, 10पर्यंत होतो. 100च माणसं होती विक्रम चिपळूणसारख्या ठिकाणी. कामत सर, तुमचे अभिनंदन. तुम्ही किमान 200 ते 250 रसिक निर्माण केले. हे वाचन चळवळीचं म्हणजे गर्दीपेक्षा गर्दी जमवण्यात तुम्ही हे झालाय. कवी संमेलन सुरू झालं, तुमच्यातल्या ऐकणाऱ्या लोकांनी 2 चिठ्ठ्या दिल्या की सर आम्हाला कविता सादर करायची आहे. हे तुमच्या चळवळीचं यश आहे. मुंबईला विंदा करंदीकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. संजू संमेलन सुरू होतं, एकापेक्षा एक कृष्णात कवी कविता वाचत होते आणि कविता वाचत असताना एक चिठ्ठी आली की मला कविता सादर करायची आहे. संयोजक म्हणाले त्याचं नाव घ्या. त्यानं नाव देण्याऐवजी लिहिलं माझा व्यवसाय रिक्षा चालवणं. संयोजक म्हणाले रिक्षा चालवणाऱ्या पोरग्याला, टॅक्सी चालवणाऱ्या पोरग्याला कविता म्हणायची संधी द्यायची काय? व्यासपीठावरचे लोक म्हटले नको. परत त्याने चिठ्ठी दिली मला कविता म्हणायची आहे. शेवटी तो कवी व्यासपीठावर आला, विचारपीठावर आला. 1 कविता सादर केली, 2 कविता सादर केली, 5 कविता सादर केल्या आणि नको नको म्हणताना त्या कविता सर्वमान्य झाल्या. त्याचं जागतिक कवितेचं नाव नामदेव ढसाळ. म्हणून कवी कुठून जन्माला येतो? कुठूनही जन्माला येतो. तांदूळ उराचं धरता आईचं फुकतो पाना, पायात बोचता काठा, ओठात आई ग येतच ना. पायात बोचता काठा, ओठात आई ग येत ना. तांदूळ उराचं धरता आईचं फुकतो पाना, भावनेचा घाईवर होता सखी अशीच येते कविता. भावनेचा घाईवर होता सखी अशीच येते कविता. त्या पहिल्या उद्गाराचा वाल्मिकीचा साक्षी होता. त्या पहिल्या उद्गाराचा वाल्मिकीचं. इथं सगळ्या कवीने अतिशय सुंदर कविता सादर केलेल्या आहेत. मुळात कविता सुंदर नसते, आपली नजर सुंदर असावी लागते. नजर सुंदर असते की जगातलं सगळं सुंदर आपल्याला दिसायला लागतं. आणि कालचा दिवस तरी आपण जगात सगळ्यात लोकांच्याकडे सुंदरतेनं बघत होतो. कवीला शब्दाचा शब्दांनी सागर करता आले पाहिजे. कवीला शब्दांचा शब्दांनी सागर करता आला पाहिजे. कवितेचा जागर करता आला पाहिजे. शब्दांचा सागर करता आला पाहिजे. कवित्वाचा जागर करता आला पाहिजे. ओढून ताडून कविता लिहिता येत नाही मित्रा. ओढून ताळून कविता लिहिता येत नाही मित्रा. कवीला सुद्धा कवितेचा आजार झाला पाहिजे. कवीला सुद्धा कवितेचा आजार झाला पाहिजे. सगळे हे आजारी लोक आहेत आणि या आजारात लोकांची सेवा करणारे तुम्ही सगळे रुग्णवाहक आहात. त्यांना समजून घेणं गरजेचं असतं. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला समजून घेतलं. या सगळ्या कवींनी सुंदर सुंदर कविता सादर केल्या. आणखी एक आमचे लेखक कवी सभागृहात बसलेले आहेत, निकाडे सर. बालसाहित्यातलं मोठं नाव आहे. मानवानो, या सगळ्या कवींच्या कविता सादर झाल्यानंतर माझ्या थोड्या अडचण अशी होते की मी जरा गंभीर कविता आहे. म्हणजे कसं आहे, सहसा संध्याकाळी मी फिरायला बाहेर जात नाही. सहसा संध्याकाळी मी फिरायला बाहेर जात नाही. मला कंटाळा येतो असे नाही. सहजासहजी मी संध्याकाळी बाहेर फिरायला जात नाही. मला कंटाळा येतो असे नाही. पण संध्याकाळी उन्हाबरोबर सती जाणारी सावली मला पाहता येत नाही. संध्याकाळी उन्हाबरोबर सती जाणारी सावली मला जाते. मी गंभीर लिहितो. गंभीर लिहितो म्हणजे काय करतो? मी जे गंभीर लिहितो सगळे गंभीर लिहितात. म्हणून सहज एक अगरबत्ती देवघरात लावायला गेलो. बाबासाहेबांचा फोटो होता, फोटोला पुजत गेलो. अगरबत्ती लावली आणि अगरबत्तीचा धूर असा निघून गेला. मी बाहेर आलो. अगरबत्तीचा धूर असा निघून गेला आणि मग लक्षात आलं, सुगंध पिऊन निघून जातो आकाशाच्या दिशेने धूर. सुगंध पिऊन निघून जातो आकाशाच्या दिशेने धूर. तरीही जळत राहते अगरबत्ती कोण्या एका प्रेमिकासाठी. तरीही जळत राहते अगरबत्ती कोण्या एका प्रेमिकासाठी. कविता अशी सापडते, जिथं बघावं तिथं कविता सापडते. म्हणजे कुठं कविता असते? सिद्धार्थ धनगर नावाचे आमचे पेटवडगावचे कवी होते. ते कशावी कविता लिहायचे. कप म्हणाला बशीला. कप सारंग सर म्हणजे बघा का कशावी लिहिता येते. बशी म्हणाली कपाला. सॉरी, बशी
पशी म्हणाली कपाला, माझ्याशी लग्न करशील काय? पशी म्हणाली कपाला, माझ्याशी लग्न करशील काय? कप म्हणाला बशीला, दररोज 4 चौकांच्या वटाला वट लावलेला, मला कधी खपल काय? कुठं असते कविता? शोधत राहतो आम्ही कविता, सापडते ती कविता. म्हणजे पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर विक्रम, एक छत्री असते घरात, एक वापरायची असते आणि कृष्णात एक न वापरायची छत्री असते. एक छत्री अशीच होती. त्या छत्रीला विचारलं, तू का बाहेर पडत नाहीस? ती बिचारी म्हणाली, वाऱ्याने छेड काढल्यापासून घराबाहेर पडत नाही छत्री. छत्रीची कधीही गौतम पाटील होऊ शकते. वाऱ्याने छेड काढल्यापासून घराबाहेर पडत नाही छत्री. परवा बाजारात पाऊस भेटला. परवा बाजारात पाऊस भेटला. मी म्हणालो अलीकडं खाली येत नाहीस. मी म्हणालो अलीकडं खाली येत नाहीस. तो म्हणाला, अरे झेलणारं कुणी असेल तरच वर्ण खाली आला अर्थ आहे रे. आता झेलणार कुणी असेल तर आपण तरी खाली कशाला यायचं? पण कविताशी सापडायचं. कविता कुठे येते? तर मुळात वाचन ही माणसाची गरज आहे. या वाचनातून माणसं घडतात. वाचन ही पुस्तकाशी चाललेली आंतरक्रिया असते. वाचन ही माणसाची संस्कृती असते. गेली 8 वर्ष मी त्या विषयावर PhD करत होतो. बराच वेळ लागला. वाचन ही माणसाची संस्कृती असते. तसं बघितलं तर वाचन हा कवितेकडे जाण्याचा मार्ग असतो. कारण वाचनातून अनुभव येतात. अनुभवातून जगणं समजतं. पुस्तकं वाचतो, पुस्तकाचं आकलन होतं. आकलनातून मनन होतं. मननातून चिंतन होतं आणि चिंतन तुमच्या जगण्याला दृष्टी देतं. ही दृष्टी आली की जगण्यातल्या प्रत्येक गोष्टीकडे आपण बारकावेनं बघायला लागतो. म्हणजे कधीतरी अशाच बहरलेल्या संध्याकाळी, कधीतरी अशाच बहरलेल्या संध्याकाळी शब्दांना फुटतात पाय. कधीतरी अशाच भरलेल्या संध्याकाळी शब्दांना फुटतात पाय. मी होतो वासरू आणि पुस्तक होतात माझ्यासाठी गाय. मी होतो वासरू आणि पुस्तक होतात माझ्यासाठी गाय. पुस्तकं भरभरून आपल्याला देतात. तुकाराम महाराज तर म्हणतात, वाचन हे माणसाच्या ज्ञानाचं द्वार आहे. ज्ञान हे मुक्तीचे साधन आहे. यासाठी नित्य वाचन केलंच पाहिजे. बांधवांनो, थोडा वेळ थांबतात सिग्नलला प्रवासी. थोडा वेळ थांबतात सिग्नलला प्रवासी समोरची गर्दी ओसरण्यासाठी. मी पुण्यात जातो, मुंबईमध्ये जातो, पुस्तकांच्या स्टॉल पाहतो आणि रस्त्यावर सुद्धा पुस्तकं पाहतो. थोडा वेळ थांबतात प्रवासी समोरची गर्दी ओसरण्यासाठी. फुटपाथावर बसलेली असतात पुस्तके, चालणाऱ्याला किंमत आणि वाचणाऱ्याला रस्ता दाखवण्यासाठी. पुस्तकं वाचणाऱ्याला रस्ता दाखवतात. पुस्तकं माणसाला कुठल्या कुठे घेऊन जातात. म्हणून पुस्तकांच्या प्रेमात आपण पडलं पाहिजे. जितके आपण पुस्तकाच्या जवळ जाऊ तितकी आपल्याला आत्मशोध लागतो. पुस्तकाने काय होतं तर पुस्तकं वाचलं तर मीच माझं आत्मखनन करतो. मी उत्खनन करतो. माझ्या कवितेचं मी उत्खनन करतो. माझं उत्खनन करतो. मी माझा आत्मशोध घेतो. आणि ज्याला आत्मशोध घेता येतो त्याला कविता लिहिता येते. मी कविता लिहितो म्हणजे काय करतो? मी कविता लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे. नारायणपुरी म्हणतात, मी कविता लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे. या जगाला पाहण्यासाठी तुम्हाला डोळे देतो आहे. मी कविता लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे. या जगाला पाहण्यासाठी मी डोळे देत आहे. या कविता आमच्या तुमच्या जगण्याचे देणे असते. या कविता आमच्या तुमच्या जगण्याचे देणे आणि स्वतःलाच आपली राख उधळीत जाणे आणि स्वतःलाच अशी राख उधळीत जाणे. मला एकाने विचारलं कविता म्हणजे तरी काय? मी सांगितलं, स्वतःला सुळावर चढवून टाळ्या वाजवून घ्यायची प्रथा म्हणजे कवी आणि कविता. स्वतःला सुळावर चढवता आलं पाहिजे. कवीचं नातं हे येशू ख्रिस्ताचे असतं. कवीचं नातं हे तुकारामाच्या गाथेशी असतं. कवीचं नातं ज्ञानेश्वराच्या पसायदानाचे असतं. आज आपल्या समोरचा भोवताल प्रचंड असा कोलाहल झालेला आहे. पण नेमकं झालेलं आहे काय की
विद्यालये बंद पडलीत, मध्यालये सुरू झालीत, भाकरीला अजून गरिबी भागवण्याची भूक लागलेली नाही, खुज्या माणसांची सावली मोठी झाली, आपला कधी कडेलोट होईल याचं सांगता येत नाही, कुणाचाच कुणावर विश्वास नाही. आमच्याकडे काही जागतिक ब्रँड ॲम्बेसिडर आले, ते आंघोळ करतात काचेवर आरशावर पाणी मारून मारून, अंगावर पाणी मारत नाहीत, आरशावर पाणी मारून ते आंघोळ करतात. आता चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धाडस आपल्याला नाही, वाईटाला तर वाईट आपण म्हणूच शकत नाही. प्रत्येकाला एक सवय झाली आपल्याबरोबर काहीतरी वाईट चाललंय, पण वाईटाला वाईट म्हणण्याचं धाडस आपल्याकडे नाही. इतकंच नाही तर माझ्यासह तुम्हाला पाण्यात पडायचं आहे, पण कपडे भिजले नसले पाहिजेत, अशा नदीचा आपण शोध घ्यायला लागतो. पाण्यात तर पडायचं आहे, पण कपडे भिजले नसले पाहिजेत, अशा नदीच्या शोधात आपण आहोत. सुटली जनावरांची दावी आणि झाली पाळीव माणसं, सुटली जनावरांची दावी आणि झाली पाळीव माणसं, उजगावण्यामध्ये उभी राहिली, उजगावण्यामध्ये उभी राहिली मिशा पिळणारी माणसं. कुणाला सलाम करायचा हे आपल्या हातात राहिलेलं नाही. पिढ्यानपिढ्या बदलत गेल्या, माणसं बदलत गेली. शिक्षणाच्या नोकरीच्या निमित्तानं पोरं शहरात गेली, शहरात गेल्यानंतर झालं काय, जगण्याच्या हायवेवर भरला त्यांनी घामाचा टोल, जगण्याच्या हायवेवर भरला त्यांनी जगण्याचा टोल, आणि वाचता येत नाही अजूनही पोराला बापाच्या डोळ्यातला स्वप्नांचा एक्झिट पोल. जगण्याच्या हायवेवर भरला त्याने घामाचा टोल, आणि अजूनही वाचता येत नाही पोराला बापाच्या डोळ्यातला स्वप्नांचा एक्झिट पोल. माय आणि मातीची नाळ तोडू द्यायची नसेल तर वाचन संस्कृती आणि कवितेला जवळ केलं पाहिजे. वापरा एकाला 2-3 हँडसेट, वापरा एकाला 2-3 हँडसेट, सिम कार्ड करा ही चेंज. वापरा एकाला 2-3 हँडसेट, सिम कार्ड करा चेंज. पण मातीत घट्ट रुजल्याशिवाय टॉवर देत नाही रेंज, मातीत घट्ट रुजल्याशिवाय टॉवर देत नाही रेंज. हे रुजणं झालं पाहिजे, आणि हे रुजवण्याचं काम कोण करत असेल तर बांधवानो कवी करत असतो. आता उत्तरार्धाकडे येताना बांधवानो, जिथं जिथं बोलायला जातो तिथे एक चिठ्ठी येते. संतोष ते म्हणतात तुम्ही बोला पण व्यवस्थेवर बोलू नका. काय बोलावं आपल्या हातात राहिलेलं नाही, कुणाविषयी बोलावं हे आता आपल्या हातात राहिलेलं नाही. आपण काय बोलावं सुतारसर ही व्यवस्था ठरवते. मी शब्दातून तत्व मांडणारा कवी आहे. मी काल सकाळी नुसता सकाळी दारात उभा राहिलो आणि मोठ्यानं जांभी दिली. मी काल सकाळी नुसता दारात उभा राहिलो आणि मोठ्यानं जांभी दिली. दुपारीच माझ्या गल्लीत कर्फ्यू लागला. माणसाचं तोंड बंद करण्याची व्यवस्था सुरू झालेली आहे. आम्ही काय बोलायचं हे आमच्या हातात राहिलेलं नाही. म्हणून कवी काय करतो, कवी सत्तेपेक्षा सत्याबरोबर राहतो. म्हणजे झालं काय बघा, घरात चोर शिरल्यावर, घरात नामदेव चोर शिरल्यावर कुत्र्याने घाणवट ठेवले आपले इमान चोराने आणलेल्या बिस्किटाकडे. घरात चोर शिरल्यावर कुत्र्याने घाणवट ठेवले आपले इमान घरात आलेल्या चोरांच्या बिस्किटाकडे. हमरून हमरून गायींनी गाव गोळा केला, हमरून हमरून गायींनी गाव गोळा केला, आणि झोपमोड झाली म्हणून मालकानं गायींचा चारा बंद केला. उगवणाऱ्या माणसाचा आवाज दाबला जातो, एक पानसरे मारला जातो, दुसरा कलबुर्ली मारला जातो. बांधवानं नेमकं होतं काय, आम्ही स्मशानात गेलो. संतोष स्मशानात गेलो. स्मशानात होती चर्चा, आग कशी लागली याची चर्चा स्मशानात धुमसत होती. आग कशी लागली याची चर्चा स्मशानात धुमसत होती. खरे तर अंधार वाढला म्हणून त्याने स्वतःला पेटवून घेतले होते. खरे तर अंधार वाढला म्हणून त्याने स्वतःला पेटवून गेले होते. नेमकी हीच राख आम्ही वाऱ्यावरती उडवून दिली, नेमकी हीच राख आम्ही वाऱ्यावरती उडवून दिली. बांधवांनो, कुपोषित जगण्याचे असंख्य नागरिक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. सरकारी कार्यालय तर कुबड्या आणि व्हीलचेअर मोफत मिळतात म्हणून पाय छाटून घेणाऱ्यांची गर्दी झालेली आहे. सरकारी कार्यालयात कुबड्या आणि व्हीलचेअर मोफत मिळतात म्हणून पाय छाटून घेणाऱ्यांची गर्दी झाली आहे. लाखात तिच्या ती
श्रीमंत होती, लाखात तिच्या ती दारिद्र्यात होती, 1500ने त्यांच्या ती कुबेर झाली. लाखात तिच्या ती दारिद्र्यात होती, 1500ने त्यांच्या ती कुबेर झाली. तिच्यावरती गुन्हा नोंद झाला, 1500ने म्हणे ती आता श्रीमंत झाली. बनवणं हे चित्र आहे. आणि कवी काय करतो, आपल्या अवतीभोवतीच्या चित्राकडे बघतो आणि चित्राच्या माध्यमातून त्याला जे दिसतं तो मांडण्याचा प्रयत्न करतो. कवी काय करतो बघा, कुणालाही नमस्कार करावा लागतो. सूर्य झोपतो आपल्या आधी, सूर्य झोपतो आपल्या आधी, जागाही होतो आपल्यानंतर. सूर्य झोपतो आपल्या आधी, जागाही होतो आपल्यानंतर, तरी आई म्हणते त्याला करावा लागतो रोज नमस्कार. फक्त तो उंचावर राहतो म्हणून, फक्त तो उंचावर राहतो म्हणून. माणसाचं मोठेपण त्याच्या त्या गुणवत्तेपेक्षा त्याला मिळणाऱ्या संधीवर अवलंबून असतं. आणि आजचं युग हे संधी साधूंचं युग आहे. मी दवाखान्यात गेलो, दवाखान्यात गेल्यानंतर मुलांचा वार्ड होता, तिथं सिक्युरिटी नव्हती, पण बाप मुलांना भेटायला येत होते, तिथं पोलिसांची गर्दी होती. मी म्हटलं हे काय, ते म्हणाले कदाचित बाप चोरून ह्याची माणसं इथे येऊ शकतात. ते महाराष्ट्राचं चित्र आहे. आणि कवी इथं अस्वस्थ होतो, बांधवानो आपला आई बाप सुद्धा आपल्या हातात राहिलेला नाही. 7-12 जमीन नावं करून घेत होते, आता तुमचे आई बाप सुद्धा दुसऱ्याच्या नावावर लागू शकतात. अशा वेळेला कवीनं काय केलं पाहिजे बांधवानो? कवी काय करतो की कवी माणसाला चेतवतो, कवी माणसाला फुलवतो. मी मेंदूला जाळ लावला, मी मेंदूला जाळ लावला, जिभा पार गारटून गेल्या. मी मेंदूला जाळ लावला, जिभा पार गारटून गेल्या. मी कागदावरती 4 कविता लिहिल्या, आता पाण्याच्या विरोधात फडफडू लागले आहेत. बनवणं न्याय व्यवस्था, पालिका, प्रशासन आणि वृत्तपत्र हे एका सत्तेची बटीक झालेले आहे. अशा वेळेला 4 खांब शरण असताना कवी कधीही सरेंडर होत नाही. कवी कधी सरेंडर होत नाही. 4 खांब तरी विश्वासानं मोडले तरी 5वा खांब म्हणून कवीला उभा राहावं लागतं. कारण कवी हा वंचितांचा, शोषितांचा आवाज असतो. तो सत्तेबरोबर नसतो, तो सत्याबरोबर असतो. अशीच जाणीव या निमित्ताने घेऊया. 1-2 कविता तुमच्या समोर ठेवतो. बांधवांनो, मी ज्या गावामध्ये राहतो तिथं माझ्या गावाच्या शेजारी एक बाईचा माळ नावाची एक जागा आहे. मी एक कविता संग्रह लिहिला, शेणाला गेलेल्या पोरी. एका बाईचं दुःख आहे ते. 120 पानांची एकच कविता आहे. त्या दीर्घ कवितेला असंख्य पुरस्कार मिळाले. त्यापेक्षा भालचंद्र नेमाडे गवसकर यांचा आशीर्वाद मिळाला. आपल्याकडे काय होतं बघा, जेव्हा घरात ओली बाळंतीण असते तेव्हा बाळंतिणीच्या खाली शेणी पेटवून ठेवतात. जेव्हा घरात ओली बाळंतीण असते तेव्हा तिच्या खाली शेणी पेटवून ठेवतात. आणि पाटील सर, माणूस मेला तर प्रेताला बॅलन्स यावं म्हणून सरणावर सुद्धा शेणी ठेवतात. म्हणजे शेण माणसाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत सोबत असते. मग शेणी काय आणि बाई काय, माणसासाठी जगतात आणि माणसासाठी मरतात. मी शहरात गेलो, शहरात गेल्यानंतर अंधार झाला. अंधार झाल्यानंतर एक मेणबत्ती घेतली, मेणबत्ती पेटवली. पण मेणबत्ती पेटवत असताना पहिल्यांदा तिचे वस्त्र मी काढले, मेणबत्तीचे कपडे काढले. मेणबत्ती म्हणाली, मिस्टर चंद्रशेखर, तुम्हाला प्रकाशाची गरज आहे, पण तुम्ही माझं वस्त्र काढताय. ही शहरातली शिकलेली बाई होती. मी गावाकडे गेलो, मला कोलगेट हवं होतं, कोलगेट मिळालं नाही. काकूनं शेण आणली, शेण पेटवली, पेटलेली शेण धुमसली. मेणबत्ती म्हणजे शहरातल्या शिकलेल्या बाया आणि शेण म्हणजे गावाकडल्या कुस्करलेल्या आमच्या बाया. हे 2 तत्व मला दिसतं. मी जे मांडतो ते शब्दांच्या पलीकडे मानतो. अशा पद्धतीनं मी ती लिहित गेलो. आता मी व्यवस्थेच्या विरोधात लिहितो, त्याच व्यवस्थेच्या विरोधातल्या 1-2 कविता तुमच्या समोर ठेवतो आणि मी थांबतो. बांधवांनो, एक कविता
तुमच्या परिचयाची तुमच्यासमोर मांडतो. बघा का, कवितेचं शीर्षक आहे तसे इथे काय फुटत नाही. तसे इथे काय फुटत नाही. गेल्या महिन्यात रात्री काही लोक फुटण्याचा हंगाम होता. तसे इथे काय फुटत नाही. रस्त्याच्या प्रेमासाठी फुटतात वाटेलाही पाय. रस्त्याच्या प्रेमासाठी फुटतात वाटेलाही पाय आणि लुसलुसतात कासेला वासरू पाना सोडते गाय. रस्त्याच्या प्रेमासाठी फुटतात वाटेला पाय आणि लुसलुसतात कासेला वासरू पाना सोडते गाय. जातात आंदोलनात बळी खळफटाकाचा. जातात आंदोलनात बळी खळफटाकाचा. थंडीच्या निषेधार्थ फुटून घेतात टाचा. थंडीच्या निषेधार्थ फुटून घेतात काचा. कवटी फुटल्यावर हलते जरा सरण. कवटी फुटल्यावर हरते जरा सरण आणि मलिद्याच्या महापुराने खेकडे फुटतात धरण. मलिद्याच्या महापुराने खेकडे फुटतात धरण. तसं इथं काय फुटत नाही. तसं इथं काय फुटत नाही. दबावाने फुटतात इथले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. दबावाने फुटतात इथे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि सत्तेच्या मोह्यापाठी गुवाहाटीला सुद्धा जातात आमदार. खुर्चीच्या स्वार्थासाठी फुटतात निष्ठावंत नेते. खुर्चीच्या स्वार्थासाठी फुटतात निष्ठावंत नेते आणि लक्ष्मीचे दर्शन होतात फुटतात रातोरात गल्लीतली मते. फुटतात रातोरात गल्लीतली मते. कामाच्या घाई गडबडीत कामाच्या घाईघाईत फोडतो कबशी वेटर. कामाच्या घाई गडबडीत फोडतो कबशी वेटर आणि परीक्षेसाठी परीक्षेच्या वेळेआधी फुटतो इथं MPSCचा पेपर. परीक्षेच्या वेळेआधी फुटतो इथे MPSCचा पेपर. तसे इथे काय फुटत नाही. बंद दरवाजे हेरून हेरून चोर फोडतात कुलूप. बंद दरवाजे हेरून हेरून चोर फोडतात कुलूप आणि कायद्याच्या अंधारात लोकशाही होते गुडूप. कायद्याच्या अंधारात लोकशाही होते गुडूप. चिमणी अडवल्यावर फुटते ऊस दराची कोंडी. चिमणी अडवल्यावर फुटते ऊस दराची कोंडी आणि EVMच्या मनोराने फुटते सत्तेची दहीहंडी. EVMच्या मनोराने फुटते सत्तेची दहीहंडी. फुटते कुणाचे नशीब. फुटते कुणाचे नशीब. फुटते कुणाचे कपाळ. फुटते कुणाचे नशीब. फुटते कुणाचे कपाळ. पक्ष सारा फुटला तरी कुणाला वाटते आपला बाळ प्रिय बाळ प्रिय बाळ. इथे तसे काय फुटत नाही. हवेचा दाब वाढतात फुटून जातो फुगा. हवेचा दाब वाढतात फुटून जातो फुगा आणि दिल्लीच्या इशाराने मिळतो इथूलाही दगा. दिल्लीच्या इशाराने मिळतो इथूलाही दगा. पाणी अंगावर पडता फुटते कागदावरची शाई आणि ओवाळणीच्या हप्त्याने निकाल बदलतात ताई. ओवाळणीच्या हप्त्याने निकाल बदलतात ताई. रागाने बघितल्यावर फुटतात इथे डोळे. पांढऱ्यात मिळवतात प्रचिती सगळे काळे. सत्ते संपत्तीच्या वादात फुटतात भावकीची दोटी आणि गद्दारीला खुणावतात 50 भुके खोकी. संख्येच्या भुकेसाठी लागतात विधानसभेला एक एक नग. पापाची उष्णता वाढवल्यावर अतिवृष्टी करतात ढग. तसे इथे काय फुटत नाही. तसे इथे सारेच फुटते. सारेच काही फुटले इथे तरी मारायची नाही बोंब. सारेच काही फुटते इथे तरी मारायची नाही बोंब. वटून गेल्या झाडालाही फुटतो पुन्हा कोंब. वेदनेचा घैवर होता फुटतात भावनेला शब्द. वेदनेचा घैवर होतात फुटतात भावनेला शब्द आणि फुटणाऱ्याला बदलण्यासाठी कविता असते वचनबद्ध. फुटणाऱ्याला बदलण्यासाठी कविता असते वचनबद्ध. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं याबद्दल तुमचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय कवी.